श्री स्वामी समर्थ. खूप लोक रोज श्री स्वामी समर्थ हा तारक मंत्र जपत असतात. पण काही लोक म्हणतात की आम्ही वर्षानुवर्ष जप करतोय, नामस्मरण करतोय, पण अनुभव येत नाही. तर काही लोकांना फक्त 21 दिवसातच चमत्कार येतो. स्वामी समर्थाचा तारक मंत्र इतका शक्तिशाली आहे की तो आपलं आयुष्य बदलू शकतो. पण त्याची सेवा कशी करावी हे फार कमी लोकांना माहिती आहे. मग असाच प्रश्न की तारक मंत्राचा खरा अनुभव येण्यासाठी नक्की कशी सेवा केली पाहिजे? कोणते नियम पाळले पाहिजे जेणेकरून स्वामींची कृपा लवकर मिळेल? तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तारक मंत्राची अशी सेवा जी तुमच्या आयुष्यातील समस्या दूर करू शकते. तर जर तुम्हाला काही समस्या असतील, काही अडचणी असतील घरातील, आर्थिक अडचण, नोकरीमधली, मानसिक तणाव किंवा काही नातेसंबंधामध्ये शत्रूंचा त्रास, तर यातून मुक्त व्हायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तारक मंत्र म्हणजे काय? हे आधी आपण समजून घेऊया. तारक मंत्र हा फक्त एक साधा मंत्र नाही आहे. तारक मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की तारक मंत्र स्वामी समर्थांचे जीवित अस्तित्व आहे. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांनी स्वतः सांगितले होते की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा मंत्र संकटातून तारतो, भीती दूर करतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. म्हणूनच याला तारक मंत्र म्हणतात. तारक मंत्राचा अनुभव लवकर का येत नाही? बरेच जण म्हणतात. खूप लोक नित्यसेवा करतात, तारक मंत्र म्हणतात, अनुष्ठान करतात, पण त्यांना अनुभव येत नाही. त्यांची काही कारणं असतात. तर जर तुम्ही एखादी सेवा करत असाल स्वामींची, पहिली तर गोष्ट मन एकाग्र पाहिजे. कधी-कधी ज्यावेळेस अनुभव लवकर येत नाही, तर मन एकाग्र नसतं. जप करताना, नित्यसेवा करताना मन इकडे इतर गोष्टींमध्ये भटकतं. दुसरं म्हणजे श्रद्धा कमी असते. मनात अनेक शंका असतात. खरंच फायदा होईल का? हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो मनामध्ये. नियम पाळले का जात नाही? जप करताना काही साधे नियम पाळले पाहिजेत. तारक मंत्र योग्य सेवा कशी करावी? तर तारक मंत्राचा अनुभव जर लवकर घ्यायचा असेल, तर रोज ठराविक वेळा स्वामींचं तारक मंत्र जप करा. रोज ठराविक वेळ तुम्ही ठरवा. जसं की सकाळी समजा उदाहरणार्थ तुम्ही 5 ते 6 मध्ये बोललात किंवा संध्याकाळी 7 ते 8 मध्ये. तर नेहमी एकाच वेळेला जप केल्याने त्या वेळेला घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जास्त निर्माण होते. दुसरं, स्वामींच्या फोटोसमोर जप करा. जप करताना स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसा. तिथे दिवा, अगरबत्ती आणि मन शांत करून तारक मंत्राचा जप करा. संकल्प घेऊन जरी करत असाल तर संकल्प व्यवस्थित घ्या. स्वामींना सांगा की तुम्ही किती दिवसामध्ये हे अनुष्ठान पूर्ण करणार आहात. तसं बोलून तुम्ही तुमच्या सेवेला सुरुवात करा. त्यानंतर शांत जागा निवडा. जप करतानाही नेहमी एक ठराविक जागाच असावी. नेहमी त्याच जागेला बसून जप करा. मोबाईल बंद ठेवा, टी व्ही बंद ठेवा, कारण की जप म्हणजे स्वामींशी संवाद आहे. आणि नेहमी समजा तुम्ही एक माळ करता, 108 वेळा मंत्र जप करा. सुरुवात जर तुम्ही करत असाल तर रोज 108 वेळा तुम्ही तारक मंत्र किंवा श्री स्वामी समर्थांचा
जप देखील करू शकता या मंत्राचा. हळूहळू तुम्ही 5 माळी, 11 माळी असा जप तुमचा वाढवा. स्वामी समर्थांचा तारक मंत्र तुम्ही 1 वेळेस, 3 वेळेस, 11 वेळेस तुम्ही जितक्या तुमच्या यथाशक्तीने अनुष्ठान करत आहात, तितकं तुम्ही स्वामींना तुमचा संकल्प घेऊन पहिल्या दिवशी सांगायचा आहे, मी एवढ्या दिवसामध्ये एवढं करणार आहे. गुरुवारी विशेष सेवा करा. स्वामी समर्थांना गुरुवार हा खूप प्रिय आहे. गुरुवारी पिवळे फूल अर्पण करा. केळीचा नैवेद्य ठेवा. 11 माळ जप करा. यामुळे स्वामींची कृपा लवकर मिळते. तसेच अन्नदान करा. स्वामी समर्थांना अन्नदान खूप प्रिय आहे. महिन्यातून एकदा एखाद्या गरिबाला जेवण द्या, पक्ष्यांना दाणे द्या, गाईला चारा द्या. हे केल्याने जप करतो, सेवा करतो, त्याची शक्ती वाढते. आणि त्याचबरोबर ते स्वामी चरित्राचे वाचन. ज्यावेळेस आपण एखादा अनुष्ठान करून सेवा करतो, तर ती सेवा पण करायची आहे आणि जी नित्य सेवा असेल, तुम्ही मंत्रजाप, स्वामी समर्थ चरित्र तुम्ही वाचन करत असाल, ती देखील सेवा करायची आहे. त्याने तुम्हाला फळ जे आहे लवकर मिळतं. स्वामी समर्थांचे चरित्र वाचन हे खूप महत्त्वाचे आहे, कारण की त्यातून श्रद्धा वाढते, मनात भीती निर्माण होत नाही. कोणती जरी भीती मनात असेल तर ती दूर जाते. स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास. स्वामी समर्थ म्हणायचे, जो माझ्यावरती विश्वास ठेवतो त्याला मी कधीच सोडत नाही. आणि 21 दिवसाची सेवा करा. जर तुम्हाला लवकर अनुभव हवा असेल तर 21 दिवस रोज जप, तारक मंत्र, स्वामी समर्थांचे चरित्र वाचन करा. गुरुवारी विशेष पूजा करा आणि स्वामी समर्थांना प्रार्थना करा. खूप लोकांना 21 दिवसात अनुभव येतो. स्वामी समर्थ स्वामींनी मनापासून प्रार्थना करा स्वामींना, की जप झाल्यावरती स्वामींना सांगा तुम्ही तारक मंत्र म्हटल्यानंतर, की स्वामी माझ्या आयुष्यातील सगळ्या समस्या हे तुम्हाला माहीतच आहे, तर तुमची कृपा सदैव माझ्यावरती राहू द्या. ही प्रार्थना खूप प्रभावी असते. जप करताना याच चुका तुम्ही टाळल्या पाहिजेत, की जप करताना घाईघाई करू नका, मोबाईल वापरू नका, शंका मनात ठेवू नका किंवा दुसऱ्यांशी कोणतीही तुमची तुलना करू नका. कारण की तारक मंत्रचे फायदे खूप जास्त चमत्कारी आहेत. जर तुम्ही ते मनापासून केलेत तर. तारक मंत्र नियमित जप केल्याने मन शांत होतं, भीती दूर होते, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, आर्थिक अडचणी कमी होतात आणि स्वामींची कृपा मिळते. स्वामी समर्थ म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्ही मनापासून श्री स्वामी समर्थना जर आवाज जर दिलात, तुम्ही तुमची सेवा मनापासून केली, तर तुमच्या आयुष्यातील मोठ्यातल्या मोठ्या अडचणी देखील स्वामी दूर करू शकतात. फक्त विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि सेवा करत राहा. कारण की स्वामींच्या दरबारात कधीही उशीर होत नाही, पण अन्यायही होत नाही. फक्त तुमची श्रद्धा ही प्रामाणिक असली पाहिजे, मनापासून असली पाहिजे, तर फळ देखील तुम्हाला लवकर मिळतं. स्वामी समर्थ तारक मंत्र. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य उदूत हे स्मृतिगामी, अशक्य शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तेथे नून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. अज्ञे विना काळना नेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला. अशक्य शक्य करतील स्वामी. उगाची बितोसी भये पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. अशक्य शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानार्थ तीर्थ, स्वामीचे या पंचप्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती. न सोडती तया जय, स्वामी घेती हाती अशक्य. अशक्य ही शक्य करतील स्वामी.